अब की बार 400 पार अशी घोषणा भाजपानं लोकसभा निवडणुकीपूर्वी दिली होती. प्रत्यक्षात त्या घोषणेचं काय झालं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. या घोषणेचा पुरता धुव्वा उडवण्यात महाराष्ट्रानं खूप मोठी भूमिका बजावली, हेही आपल्याला नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये भाजपाला रोखण्यासाठी सर्वसामान्य मतदारांना प्रभावित करणारे जे जे महत्त्वाचे घटक ठरले, त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्याचं कारण काय? म्हणजे कोल्हापूरच्याच लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीपासून इकडे शेजारी असलेल्या अकलूज येथील मोहिते पाटलांना भाजपापासून बाजूला काढत महाविकास आघाडीकडे घेऊन जाणं, अशा खूप महत्त्वाच्या आणि मोलाच्या भूमिका प्रवीण गायकवाड यांनी पार पाडल्या. कदाचित प्रवीण गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरोधात घेतलेली ही भूमिका महाविकास आघाडीला बळ देऊन गेली. याचा राग, याचा राजकीय सूड काढण्यासाठी तर अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला नसेल ना? हा राजकीय सूड निवडणुकांच्या राजकारणातून आलेला आहे की खरोखरच संभाजी ब्रिगेड या नावावरून सुरू झालेला आहे? याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी रवी, आपण पाहताय लँटन मराठी. संभाजी ब्रिगेड या संघटनेचा जन्म कसा झाला, कशासाठी झाला, हे अगोदर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हा सर्वांना मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर माहिती आहेत. पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठा सेवा संघाची स्थापना सामाजिक सेवा आणि जनप्रबोधन या महत्त्वाच्या उद्देशातून केली आणि मग या मराठा सेवा संघाचीच एक युवा ब्रिगेड किंवा युवा संघटना, युवा विंग म्हणून संभाजी ब्रिगेडकडे पाहिलं जातं. मग सहकार असेल, महिला असेल, अशा वेगवेगळ्या विंग होत्या. त्यात जिजाऊ ब्रिगेडसुद्धा आहे. त्यानुसार संभाजी ब्रिगेडचं काम सुरू झालं. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली. मराठा समाजातील त्यातल्या त्यात युवक खूप मोठ्या संख्येने या संघटनेशी जोडल्या गेल्या आणि मुस्लिम द्वेष, दलित द्वेष या ज्या गोष्टी होत्या, या सगळ्यांना बाजूला सारत एक सामाजिक वीण बांधण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी केलं. सगळ्या संघटनांबाबत जे होत असतं तेच याही संघटनेबद्दल झालं. 2016 साली पुण्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये या संघटनेची शक्ल उडाली आणि एका गटाने मनोज आखरे यांनी संभाजी ब्रिगेड यापुढे राजकीय पक्ष असेल असं सांगितलं. मग भगव्या झेंड्यावरती संभाजी ब्रिगेडचं प्रतीक किंवा बोधचिन्ह अशा पद्धतीचा तो राजकीय पक्षाचा झेंडा ठरला आणि प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या राजकीय पक्ष होण्याला नकार देत बाजूला थांबले आणि प्रवीण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी ब्रिगेड पूर्वी जसे जनसेवा आणि प्रबोधनाचं काम करत होती, संविधानात्मक भूमिका घेऊन तेच काम सुरू केलं. 2018 सालापासून प्रवीण गायकवाड यांनी यात वेगळा सगळ्यात महत्त्वाचा पायंडा राबवला आणि वेगळी भूमिका घेतली. बेरोजगार युवकांना जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या रोजगारांच्या संधी नक्की काय आहेत हे समजून सांगण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू झालं आणि 2018 सालापासून 2025 पर्यंत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी 10,000पेक्षा अधिक बेरोजगार युवकांना जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी, उद्योग उभी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडकडून केला जातो. इथपर्यंत सगळं ठीक होतं. म्हणजे साधारणपणे 25 वर्षापूर्वी सुरू झालेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावातील संभाजी ब्रिगेड या एकेरी उल्लेखाला यापूर्वी कधीही कोणीही आक्षेप घेतला नव्हे तर जेम्स लेन प्रकरणावरून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीचं लेखन केलं गेलं त्याला सगळ्यात अगोदर मोठा आक्षेप संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घेतला आणि भांडारकर प्राच्य विद्या केंद्रावरती झालेला हल्ला, त्यानंतर संभाजी ब्रिगेडची भूमिका, हे सगळं आपल्याला माहिती आहे. एक युवा आणि आक्रमक युवा संघटन म्हणून संभाजी ब्रिगेडकडे पाहिलं जात होतं. न्याय, समता, बंधुता या संविधानातील भूमिकेला मानून प्रबोधन
आणि समाजात एकोपा निर्माण करण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात आलं. प्रवीण गायकवाड यांची भूमिका ही इतिहासातील सत्य शोधन करून युवकांसमोर मांडणं अशा पद्धतीची होती. परंतु हे सगळं करत असताना महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीची ब्राह्मण्य वृत्तीविरोधात भूमिका घेतली तीच भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली. याला काही जणांनी ब्राह्मण द्वेष अशा पद्धतीचं नावसुद्धा दिलं. त्यामुळे काही वादसुद्धा निर्माण झाले होते. मात्र नंतरच्या काळात प्रवीण गायकवाड यांनी घेतलेल्या सामाजिक आणि राजकीय भूमिका ह्या उजव्या विचाराच्या संघटनांना थेट आव्हान देणाऱ्या होत्या. जसं की छत्रपती युवराज संभाजी महाराज जे खासदार म्हणूनही नंतरच्या काळात कार्यरत राहिले, त्यांना सार्वजनिकरित्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यात्रा घेऊन सर्वांपर्यंत घेऊन जाण्याचं काम पहिल्यांदा प्रवीण गायकवाड यांनी केलं. किंवा आत्ता राष्ट्रवादीचे आमदार असलेले रोहित पवार यांना सुद्धा सार्वजनिक जीवनातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये किंवा राजकीय दृष्ट्या लॉन्च करण्याचं काम सुद्धा प्रवीण गायकवाड यांनी केलं असं सांगितलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्ता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकामध्ये प्रवीण गायकवाड यांनी घेतलेली भूमिका भाजपाच्या नव्हे तर महायुतीतील अनेक घटक पक्षांच्या जिव्हारी लागली नसेल तरच नवल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा एक तगडा आणि उमदा उमेदवार उभं करणं आणि त्यासाठीच्या सगळ्या पडद्यामागच्या ज्या खेळी आहेत त्या यशस्वी करण्यामध्ये प्रवीण गायकवाडांचा मोठा हात होता. त्याचप्रमाणे अकलूजच्या मोहिते पाटलांचं घराणं त्यांना भाजपापासून तोडून महाविकास आघाडीकडे घेऊन येण्याची देखील महत्त्वाची भूमिका प्रवीण गायकवाड यांनी बजावली. त्यामुळे भाजपाच्या मनामध्ये प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल साहजिकच राग निर्माण झाला नसेल का? राजकीय सुडातून, राजकीय द्वेषातूनच किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवीण गायकवाड यांनी घेतलेली जी भूमिका होती त्याचा सूड उगवण्यासाठीच भाजपाचा अधिकृत पदाधिकारी असलेल्या काटे नावाच्या व्यक्तीनं संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावाचं निमित्त पुढं करून प्रवीण गायकवाड यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला नसेल. हा काटे कोण आहे याची जर सगळी माहिती काढली तर पोलीस दप्तरी सराईत गुंड असलेला 8 वर्ष खून प्रकरणात म्हणजे स्वतःच्या भावाचा खून केल्याप्रकरणी 8 वर्ष कारागृह भोगून आलेला आणि आत्ता 2 महिन्यापूर्वी पुणे एअरपोर्टवरती पिस्तुलासह जिवंत 28 काडतुसं ज्याच्याकडे सापडली याचीही नोंद पोलीस दप्तरी असलेला, तरीही भाजपाला प्रिय असणारा, खून करणारा, गुंडागर्दी करणारा, दहशत माजवणारा छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी असू शकतो. आणि संविधानाची भूमिका मनात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची समाजाला जोडणारी सर्वव्यापी भूमिका घेऊन चालणारे प्रवीण गायकवाड यांचा तो विरोध करू शकतो. शाई फेकण्यापर्यंत ही भूमिका सीमित असती तर एक वेळ आपण मान्यही केलं असतं. परंतु ज्या पद्धतीची धक्काबुक्की काटे आणि त्याच्या समर्थकाकडून करण्यात आली या पाठीमागे नक्की काय भावना होती हेही शोधून काढणं आता पोलिसांसमोरचं आव्हान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुंडागर्दी करणारा शिवभक्त की समाजाला संविधानाच्या भूमिकेतून जोडून युवकांना, सुशिक्षित बेरोजगार युवकांना देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात उद्योग आणि रोजगारासाठी प्रोत्साहन देणारा छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी समाजानंच ठरवण्याची गरज आहे. पाहूयात राज्य शासन आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणाकडे किती तीव्रतेनं पाहतात.